अभिजितने नेहाला विचारलं, पण का नेहा परीक्षेमध्ये नेमकं असं काय झालं? तुम्ही नुसते कीबोर्ड उचलून आणण्यामध्ये तुमची हालत एवढी खराब का झाली? मी तर बघितलं सगळे आलेले लोकांची हालत खूप खराब झालेली होती. तशी नेहा सांगू लागली, अरे परीक्षा वर पाहता पाहता खूप सोपी वाटते. काय करायचंय? तर कीबॉल शोधायचे, त्यातून बाहेर येणारा बनावट शोधतो, त्याच्यासोबत लढाई करायची. आता त्याला हरवायचं आणि मग कीबॉल परत घेऊन छत्रपतीकडे आणून जमा करायचा. डार्सी म्हणून, हा सोपंच तर आहे ना, खूप सोपं आहे. नेहा तशी सांगू लागली, नाही, कीबॉल दर तासाला स्वतःची जागा बदलतात. कीबॉल शोधण्यातच माझे 3 तास गेले. त्यानंतर कीबॉलमधून एक दुसरा जादूगार माझा शत्रू म्हणून बाहेर आला. त्याचे वार चुकवता चुकवता लढाई करता करता 2 तास कधी गेले कळालंच नाही. त्या जादूगारला हरवल्यानंतर पुन्हा तो कीबॉलमध्ये गेला आणि आता तो कीबॉल पुन्हा जागा बदलू लागला. आता जागा बदलण्याच्या आधीच त्याला पकडावं म्हणून मी कीबॉलच्या मागे उडू लागले आणि तो कीबॉल झाडाझुडपातून येड्यावेडा कुठं पण पळायला लागला. मी सुद्धा गडबडीमध्ये झाडाझुडपात घुसले. तिथंच माझी हालत सगळी खराब झाली. सगळं कुठं काय टोचते, काय होते, काय कळत नाही. असली कंडिशन असते. खूप बेकार कंडिशन होते. बहुतेक सगळ्यांची हालत अशीच खराब झाली असणार आहे. त्यामुळे माझा अजून एक सल्ला घ्या. तुमचा बनावट शत्रू हरला रे हरला, की तो कीबॉलमध्ये परत जात असणार. त्यावेळेला त्या कीबॉलला पकडूनच धरा घट्ट. नाहीतर त्याच्या मा त्याच्या मागे पुन्हा कीबॉल शोधत फिरावं लागेल आणि वेळ वाया जाईल. दत्तानंदने हे गोष्ट बरोबर राहिली. असं आहे का? मी काल त्या प्रतिमंदार पर्वताच्या मॉडेलवर थोडा सराव केलाय. प खरं पण उद्या मला अजून थोडा सराव करेन म्हणतो जरा. असा अभिजित लगेच म्हणतो, म्हणजे मी पण येतो तुझ्यासोबत हा. मला पण कोतवाल व्हायचे, मला पण माझे नशीब वाजवायचे. तसं पण माझं पृथ्वीवर काय होणार नाही. 11वी पास माणूस मी. तिकडे जाऊन काही एमपीएससी करणार आहे का युपीएससी करणार आहे? जॉब नाही, काय नाही. एमआयडीसीत कामाला जायला लागेल, त्यापेक्षा तुझ्यासोबत येतो. हे आपलं अभिचं नेहमीच चालू. रात्री पार्टी संपली. दुसऱ्या दिवशी दत्तानंद आणि निष्काळजे पुन्हा टीचिंग रूममध्ये आले. प्रतिमंदार पर्वताच्या मॉडेलवर त्यांनी थोडा सराव केला आणि मग छोटासा ब्रेक घेतला. ब्रेकमध्ये प्रतिमंदार पर्वताची माहिती जाणून घेण्यासाठी दत्तानला राह राहिले. ह्यो माणूस पृथ्वीवर असताना एमपीएससी युपीएससी करत होता. हे एमपीएससी युपीएससी करणाऱ्या लोकांचं कसं, नको जिथं घुसायचं, परीक्षा राहते बाजूला आणि हे इकडं काय चाललंय बघ, ते तिकडं काय चाललंय बघ, हे सगळं बघायची लई दांडगी सवय. तशीच ही दत्तानंदला पण सवय. तसं दत्तानंद ब्रेक घेऊन त्या मास्तरला विचारायला लागला. मास्तर म्हणजे आपला टीचिंग रूमचा AI. मग दत्तानंद म्हणतो, मास्तर मला प्रतिमंदार पर्वताची माहिती द्या. तसा मास्तर माहिती देऊ लागला. प्रतिमंदार पर्वताची रचना ही पृथ्वीवरील मंदार पर्वतावर आधारित आहे. मंदार पर्वत हा पृथ्वीवरचा एकेकाळी खनिज संपन्न असा पर्वत होता. आजही मंदार पर्वतावर अनेक मानवनिर्मित गुहा आहेत, ज्या खनिज काढण्यासाठी वापरण्यात येत असत. त्यावेळी ह्या पर्वतावर खूप जास्त हत्यार तयार करण्याचे कारखाने होते. हत्यार म्हणजे फक्त हत्यार म्हणजे आजच्या काळातले बंदुका, तलवारी असं नाही. हत्यार म्हणजे काय? हत्यार म्हणजे बेसिकली तुम्ही खोदायला जे फावडं वापरतात त्याला सुद्धा हत्यारच म्हणतात. किंवा जर तुम्ही शेतामध्ये काम करायला खुरपं वापरले, त्याला सुद्धा हत्यारच म्हणतात. तसले हत्यार बनवण्याचे कारखाने ह्या प्रतिबंधात पुरवठ्यावर त्यावेळी खूप होते. समुद्र मंथनाच्या वेळी लागणारी सर्व हत्यारं ह्या मंदार पर्वतावरील कारखान्यांनीच पुरवली. त्यावेळी हत्यारांचा एवढा जास्त पुरवठा करण्यात आला की मानवी पुराणांमध्ये अख्खा प्रतिमंदार पर्वतच उचलून समुद्र मंथनासाठी नेण्यात आला, असा उल्लेख आढळतो. जसं दत्तानाच्या काय म्हणता, म्हणजे समुद्र मंथनासाठी मंदार पर्वत उचलून आणण्याचा अर्थ असा होतो? आम्हाला तर पृथ्वीवर वाटतं की खरोखरच मंदार पर्वत कापून त्याला समुद्रामध्ये टाकण्यात आला. अभिजित हे सगळं ऐकत होता, पण त्याला काय याच्यामध्ये एवढा रस नाही. त्याचं म्हणणं आहे की बाबा आधी पोटोबा मग भेटोबा. अरे, आपल्या पुराणामध्ये बऱ्याचशा गोष्टी चमत्कार म्हणून लिहून ठेवण्यात आल्या. कारण त्यावेळी लोकांची समज जेवढी होती तेवढं त्यांनी लिहून ठेवलं. जर चुकून एखादा पुराण काळातील माणूस आजच्या जगात आला, तर तो कार बघून सुद्धा असंच लिहेल की हे कार म्हणजे चमत्कारच आहे, काहीतरी मिरॅकलच आहे, असंच लिहून ठेवून देईल. पण तू सारखा सारखा असा पसरू नको रे. सध्या ध्यान केंद्रित कर. उद्याच्या परीक्षेवर ध्यान केंद्रित कर. एकदा का तू मान्यताप्राप्त जादूगार झालास की हे सगळं वाचत बस. शिक्षणावर कसलीच मर्यादा वसुनगरीमध्ये तशी पण नाही. आत्ता कशाला टाइमपास करतोयस? आत्ता तू उद्याच्या पेपरवर कॉन्सन्ट्रेट कर. दत्तानाथ, हा बरोबर आहे तुझं. तुला तर माहिती आहे ना, मी एमपीएससी युपीएससी वाला आहे. माझी सवयी काही जात नाही ती लगेच. पण त्या खाणी आणि गुहांची माहिती काढून ठेवूयात. म्हणजे काय, उद्याच्या परीक्षेमध्ये ऐन वेळेला काही प्रॉब्लेम नको रे. म्हणजे बाय चान्स त्यांनी आपला बॉल कुठल्या तर खाणीतच लपवला तर. दत्तानांचा पॉईंट होता. दत्ताना आणि निष्काळजी पुन्हा एकदा प्रतिमंदार पर्वताच्या मॉडेलवर सराव करू लागले. दुसऱ्या दिवशी परीक्षेचा सराव त्यांचा दुसऱ्या दिवशी चालू होता. निष्काळजी आणि दत्तानंद ह्या दोघांनी पण नेहाच्या अनुभवाचा वापर करून, म्हणजे नेहासोबत जे काय यांचं हॉटेलमध्ये जेवताना बोलणं झालं,
त्याचा वापर करून एक चांगली रणनीती बनवली. ही रणनीती जर सफल झाली असती तर पहिल्या 2-3 तासातच निष्काळजी आणि दत्तानंद परीक्षा पास करणार होते. म्हणजे त्यांना 8 तास वगैरे थांबायची गरज लागली नसती. आपल्या रणनीतीवर विचार करून ती रणनीती त्यांनी एकदम फुलप्रूफ बनवलेली. म्हणजे सगळीकडून काय झालं तर काय करायचं, काय झालं तर काय करायचं, असा विचार करून ह्यांनी ती रणनीती बनवून ठेवली. आता फक्त उद्याच्या परीक्षेची ते वाट बघत होते. इथे संपतो एपिसोड आजचा. एक एक्स्ट्राच आहे. प्रतिमंदार पर्वताच्या दुसऱ्या बाजूला काही विचित्र हालचाली होत होत्या आणि छत्रपतींचं कोतवाली पथक त्यावर नजर ठेवून होतं. प्रतिमंदार पर्वत जसं आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की ह्याच्यामध्ये भरपूर गुहा आहेत. म्हणजे बेसिकली हा मंदार पर्वताची एक कॉपी आहे वसुनगरीमधला, आणि ह्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर गुहा आहेत. सो लगेच लक्षात येत नाही कुठल्या गुहेत कोण लपले, काय लपले. पलीकडच्या बाजूला ह्या बाजूला परीक्षा चालू आहे, तर ह्या बाजूला लोकांच्या काय काय हालचाली चालू आहेत ज्याच्यावर कोतवाली पथक नजर ठेवून आहे.